छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांनी भाजपवर जोरदार टीका करत भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे असा दावा केलाय। 2029 मध्ये देशाचे पंतप्रधान राहुल गांधी असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। छात्रों की गूंज ही पुण्यातील सभा ऐतिहासिक ठरणार असून राहुल गांधींचा जेनझी मध्ये वाढता प्रभाव भाजपला पाहवत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। भाजप आणि आरएसएस देशाचे विभाजन करण्याचा विचार करत असल्याची टीका करत देशाला राहुल गांधीच वाचवतील असा दावा सय्यद अक्रम यांनी केलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये काही वक्तव्य केलं आहे। राहुल गांधी पुण्यामध्ये जे आहे जनते सोबत बात करणार आहेत, तरुणांसोबत जे संवाद साधणार आहे त्यावरती त्यांनी टीका केली आहे। जर सर्वसामान्य तरुणांशी जर बोलले असते तर हे बरं झालं असतं। जे काही असं वक्तव्य केलेलं आहे याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत, काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। जे काही देवेंद्र फडणवीस यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही तरुणांशी बोलणार, इतर तरुणांशी देखील तुम्ही बोलायला पाहिजे। जे काँग्रेसच्या ज्या संस्था आहेत तिथलेच तुम्ही विद्यार्थी बोलणार, त्यांच्याशी संवाद साधणार। छात्रों की गूंज हे राहुल जी का एक चांगला मेसेज पुण्यामध्ये आहे आणि त्याच्यात छात्रामध्ये जे स्टुडंट्स आहे आणि शैक्षणिक संस्था जो आहे तो काँग्रेसचे असेल, मग जिथे जे स्टुडंट आहे ते तो सगळे बाहेरचे आहे ना। आणि ते फडणवीस सांगितले की संस्था काँग्रेसची आहे म्हणून ते करू राहिले। ते RSS चे बी ते लोक घेतले ना, बडे बडे ते त्यांच्याच मध्ये घेतले ना त्यांनी, मोहन भागवतजीने, आहे का नाही? ते नाही सांगत। आणि त्याची तिरंगा यात्रा निघाली तर कुठून आणले ते? त्यांच्या नावावर आले का ते भाजपचे? नाही, ते सगळं फडणवीसचा खेळ आहे। त्यांना नाही का राहुल गांधी चा जे प्रभाव म्हणजे प्रभाव वाढू लागला स्टुडंट मध्ये, तो ते दिसत ना त्यांना, म्हणून ते असं जॉब काढून राहिले ते। नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही काँग्रेसच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या संस्थेतल्याच मुलांना सांगितलं, बाकीचे जे काही मुलं आहेत त्यांनाही बोला म्हणे तुम्ही। काँग्रेसने संविधानाचा एक प्रकारचे त्यांनी अशा काही आरोप केले। हो, तिथे नाही का पुण्यामध्ये प्रचार व प्रसार चांगला चालू आहे। छात्रों की गूंज और स्टुडंट ते अट्रॅक्ट हो राहिले राहुल गांधी। ते त्यांना ते भाजपवाल्याला ते सगळ्या सीएमला ते बघायला ते त्यांचं काय पाणी कम झालेलं आहे सगळं। आणि ते स्टुडंट आहे ना ते भाजपला ते दाखवून राहिले, जेनझी जो आहे ना त्याला ते सगळं दाखवून राहिले ते जेनझी भाजपला। तो त्यांना काय ते स्टुडंट ते दाखवून राहिले की ह्या त्याची संस्था आहे आणि ते आहे, ते असं काहीच नाही। तर सगळे ते स्टुडंट पुण्यामध्ये चांगला कार्यक्रम होईल आणि चांगला प्रसार राहुल गांधीला